पुण्यातून, कारण पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची काल रात्री जागा वाटपाबाबत बैठक पार पडली आहे। महाविकास आघाडीऐवजी फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी करण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 30 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। जागा वाटपाचा अंतिम निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती आहे। दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढेल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे। पालिका नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था निर्माण झाली। कोण कुठे आहे कळायला मार्ग नाही। पण एकदा चित्र स्पष्ट होऊ द्या। पण पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे। त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं। पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू। त्यामध्ये पुण्यात तर याच संदर्भात अधिक अपडेट घेऊया। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी थेट पुण्यातून जोडले गेलेले आहेत। बालाजी, काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे मुंबईत ठाकरे कुटुंबीय एकत्र आले म्हणून आणि पुण्यात आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत म्हणून। तर या संदर्भात आता जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे? नक्कीच काल झालेल्या एका बैठकीमध्ये जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण काल सुप्रिया सुळेंनी तसे संकेत दिले, त्यामुळेच त्यांच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला होता। मात्र पुण्यात मविबा राहणार नाही, महाविकास आघाडी राहणार नाही असं चित्र सध्या दिसते। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 ते 45 जागाची मागणी करण्यात आलेली आहे। मात्र कालच्या बैठकीत जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे। त्यावरती आज एक अंतिम प्रस्ताव तयार केला जाणार आहे, त्यावरती आज चर्चा होणार आहे। मात्र अतिशय कमी प्रमाणात जागा वाटपामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळत आहेत, त्यामुळे ही जी चर्चा आहे ती काल पूर्ण झालेली नाही। आज परत एकदा या सगळ्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याने पुण्यात जी महाविकास आघाडी होती, उद्धव ठाकरेची शिवसेना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारची, ती फुटल्याचं चित्र पाहायला मिळते। त्याचा परिणाम किती होतो हे पाहावं लागेल। मात्र या दोन्ही राष्ट्रवादीची तरी एकत्र युती होते का? कारण जागा वाटपावरून जो संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम दूर करणं लवकरात लवकर गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्यांकडे आता दोन्ही राष्ट्रवादी काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। याचा अंतिम निर्णय जो आहे तो खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे वरिष्ठ स्तरावरून घेणार आहेत। मात्र स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमध्ये ही जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झालेली असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।